नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग. आणि आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी शुक्राचे हे परिवर्तन कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही त्यांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. दिनांक 26 जुलै 2025 रोजी दैत्याचार्य शुक्र हे स्वतःची स्वराशी सोडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि येथे मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर त्याचा गुरुशी युती योग होणार आहे. याला गजलक्ष्मी योग अशी संज्ञा प्राप्त आहे आणि या गजलक्ष्मी योगावर राहूची 5वी दृष्टी सुद्धा असणार आहे. जीवनामध्ये कला, वैभव, सौंदर्य, सर्व प्रकारचे सुखोपभोग, जीवनातील विलासिता, त्याचबरोबर सुखी दाम्पत्य जीवन आणि प्रेमी जीवन या सर्वांचा विचार हा शुक्र ग्रहावरून होतो आणि ह्या सर्वांची निकड मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणूनच शुक्राचे हे राशी परिवर्तन सुद्धा महत्त्वाचे ठरते. आज सर्वप्रथम राशींच्या क्रमानुसार तुळ राशीच्या जातकांची चर्चा पाहू. तुळ राशीच्या जातकांसाठी हा शुक्र लग्नेश आणि अष्टमेश असून तो नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. नवम भाव हा भाग्याचा भाव आहे आणि म्हणूनच तुळ राशीच्या जातकांसाठी हा एक मोठा श्रेष्ठ असा कालखंड त्यांच्यासाठी येत आहे. या कालखंडात तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर या कालखंडात ज्यांना धार्मिक यात्रा करायची इच्छा आहे त्यांचे सुद्धा मनोरथ सफल होताना दिसत आहेत किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही धार्मिक अनुष्ठान या कालखंडात करू शकतात. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड अत्यंत चांगला आहे. तुमचा सर्वत्र डंका वाजताना दिसत आहे. दाम्पत्य जीवनात हा शुक्र एक महत्त्वाचा सकारात्मक बदल घडवताना दिसत आहे. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये आणि घराबाहेरही ज्येष्ठांचे सहाय्य मिळताना दिसत आहे. तुमच्या वडिलांशी तुमचे नातेसंबंध हे सुधारताना दिसत आहेत. त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा तुमची वाढताना दिसत आहे. एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड तुळ राशीच्या जातकांसाठी निर्माण होत आहे. नवीन व्यापार आणि एकंदरीत व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे आणि या कालखंडात तुम्ही केलेले प्रवास हे सुखकर असणार आहेत. ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे किंवा जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिकू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा शुक्र अनुकूल असाच आहे. आणि जे व्यापारी सौंदर्य प्रसाधने किंवा लक्झरी आयटम अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा जे ज्वेलर्स इत्यादी आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत चांगला आहे. तुळ राशीच्या जातकांनी शुक्राचे हे गोचर भ्रमण अनुकूल होण्यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्यास हरकत नाही. त्याचबरोबर विवाहितांनी आपल्या जीवनामध्ये अत्तराचा उपयोग सुद्धा केल्यास शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा शुक्र सप्तमेश आणि व्ययेश आहे आणि तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव गूढतेचा भाव आहे, गोपनीयतेचा भाव आहे आणि त्याचबरोबर आकस्मिक लाभ हा सुद्धा याच भावावरून विचार केला जातो. अष्टम भावातून शुक्राचे हे गोचर होत असल्याने स्वास्थ्यविषयक चिंता या कालखंडात निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या जीवनातील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या या कालखंडात तुम्ही गोपनीयच ठेवलेल्या बरा. त्याची वाच्यता ही कुठे करू नये. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड सावधानतेने वागण्यासारखाच आहे. गुंतवणूक सुद्धा तुम्ही सावधानतेने करणे हे तुमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. परिवारात सौख्यामध्ये कमतरता सुद्धा हा शुक्र निर्माण करताना दिसत आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. जे सखोल अध्ययन करतात म्हणजे जे उच्च शिक्षण घेत आहेत, PhD करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. परंतु वृश्चिक राशीच्या जातकांनी व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कार्यापासून स्वतःला त्यांनी दूर ठेवले पाहिजे आणि तुमचे व्यक्तिमत्व बाधित होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही पांढऱ्या वस्तूंचे दान हे तुमच्यासाठी लाभप्रद ठरताना दिसत आहे. आणि त्याचबरोबर लक्ष्मीची आराधना सुद्धा या कालखंडात तुम्ही नित्य केल्यास शुक्राचे अनुकूलत्व तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी हा शुक्र लाभेश आणि षष्ठेश आहे आणि तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे.
सप्तम भाव हा दाम्पत्याचा, व्यापाराचा, भागीदारीचा भाव आहे. धनुराशीसाठी सुद्धा हा कालखंड एक श्रेष्ठ कालखंड ठरताना दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी आणि दाम्पत्य जीवनात सुद्धा हा कालखंड बहार आणणारा ठरणार आहे. नवीन व्यापार आणि पूर्वीपासून जे व्यापार करत आलेले आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बदल या कालखंडात घडून येऊ शकतात. या कालखंडात तुमची सामाजिक प्रतिष्ठा ही सुद्धा वाढताना दिसत आहे. तुमच्या परिवारात एकंदरीत सौहार्दपूर्ण वातावरण निर्मिती हा शुक्र घडवून आणणार आहे. प्रवास करणार असाल तर ते सुद्धा सुखकारक होतील असे हा शुक्र दर्शवत आहे. सरकारी प्रोजेक्ट तसेच खाजगी किंवा व्यापारी अशा सर्वांसाठी हा कालखंड चांगला आहे. धनुराशीच्या जातकांनी या कालखंडात स्त्रियांचा योग्य तो सन्मान करावा आणि त्याचबरोबर आपल्या जीवनसाथीचे स्वास्थ्य जपणे हे सुद्धा तुमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. आर्थिकदृष्ट्या मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा कालखंड धनुराशीसाठी पोषक असाच आहे. स्थावर प्रॉपर्टी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा विचार करायला ही हरकत नाही. धनुराशीच्या जातकांनी सुद्धा महालक्ष्मीची उपासना, श्री सूक्त यंत्राची पूजन किंवा महालक्ष्मी अष्टक किंवा श्री सूक्त यासारख्या स्तोत्रांचे पठण केल्यास शुक्राचे हे शुभ फले मिळण्यास त्यांना अडचण येणार नाही. तर मकर राशीच्या जातकांसाठी हा शुक्र दशमेश आणि पंचमेश असून षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे. या कालखंडात तुम्हाला स्वास्थ्यविषयक चिंता या सतावताना दिसत आहे. कार्यक्षेत्रात सुद्धा तुमचे विरोधक हे वाढलेले असणार आहेत. तुमच्या मेहनतीचे योग्य तसे तुम्हाला फळ मिळताना दिसत नाही. एकंदरीत सर्व तऱ्हेने सावधान राहण्याचा हा कालखंड आहे. आर्थिकदृष्ट्या आर्थिक व्यवहार जपून केलेले तुमच्यासाठी चांगले असणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. त्यासाठी ध्यानधारणा, योग, प्राणायाम यांचा आधार तुम्ही घेऊ शकतात. जर प्रवास करणार असाल तर ते देखील काळजीपूर्वक करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. व्यसनांपासून दूर राहणे हे सुद्धा मकर राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमचे आचरण शुद्ध ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये चुरस ही वाढताना दिसत आहे आणि म्हणूनच नवीन कोणतेही काम स्वीकारताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जीवनसाथीचा सन्मान हा तुमच्या दाम्पत्य जीवनात सुद्धा केला पाहिजे आणि स्वतःच्या स्वास्थ्य हे जपले पाहिजे. मकर राशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी लक्ष्मीची आराधना ही नित्य केली पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या शुक्रवारी तुम्ही अत्तराचे दान देवीच्या मंदिरात केल्यास शुक्राचे अशुभ परिणाम कमी होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा भाग्येश आणि चतुर्थेश असून तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. पंचम भाव हा विद्या, संतती, प्रेमी जीवन यांचा भाव आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असलेले दिसत आहे आणि प्रेमीजनांचा विचार करता सुद्धा शुक्र त्यांना साथ देणारा असणार आहे. तुम्हाला तुमच्या संततीकडून सुखद समाचार मिळताना दिसत आहे. जे जातक शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. नवीन काम स्वीकारण्यास हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात जर लहान मुले असतील म्हणजे तुमची संतती जर लहान असेल तर तुम्ही तुमच्या संततीच्या वागण्याकडे लक्ष पुरवणे हे गरजेचे असणार आहे, कारण या शुक्रावर राहूची दृष्टी आहे. कुंभ राशीच्या जातकांनी शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी लक्ष्मीची किंवा कुलदेवतेची आराधना करा. त्याचबरोबर सफेद मिठाई ही देवीच्या मंदिरात एखाद्या शुक्रवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी ही अर्पण करा. त्यायोगे तुम्हाला शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होताना दिसत आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी हा शुक्र तृतीय भावाचा आणि अष्टम भावाचा स्वामी असून चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. परिवारामध्ये हा शुक्र एक सुखद वातावरण निर्मिती करताना दिसत आहे. नवीन वाहन, वास्तू खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा शुक्र अनुकूल आहे. त्याचबरोबर स्थावर प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे. या कालखंडात तुम्हाला मातृसौख्याचा लाभ सुद्धा होताना दिसत आहे. मानसिकदृष्ट्या एक शांती तुमच्या वाट्याला मिळताना दिसत आहे. घरामधील सुखद वातावरण तुमच्या जीवनामध्ये समृद्धता आणताना दिसत आहे, कारण चतुर्थ भावात
शुक्र हा दिग्बली असतो आणि म्हणूनच त्याची शुभ फले तुम्हाला मिळताना दिसत आहे. परंतु मातृस्वास्थ्याचे काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे आहे, कारण या शुक्रावर राहूची दृष्टी आहे. तुम्हाला तुमच्या समाजामध्ये मानप्रतिष्ठा मिळताना सुद्धा दिसत आहे. एकंदरीत सर्व क्षेत्रामध्ये हा शुक्र तुम्हाला फायदेशीर ठरताना दिसत आहे. घरातील स्त्रीवर्गाचा तुम्ही योग्य तो सन्मान केल्यास शुक्राचे अनुकूलत्व तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. त्याचबरोबर या शुक्रावर राहूची दृष्टी असल्यामुळे लक्ष्मीची आराधना, त्याचबरोबर शंकर आणि पार्वती यांची एकत्रित आराधना केल्यास शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास हे तुम्हाला सहाय्य लाभणार आहे. अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.